थोडं कमी करा आवाज त्याचा अजून. ठीक. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग चौथा, परिच्छेद 5 क्रमांकाचा. त्यामध्ये एकदा शिष्य बोलला, तदनंतर श्रीगुरू बोललेत आणि पुन्हा शिष्य बोलतोय. तो विचारक्रम प्राप्त आपला चालू आहे. विचारसागर नामक ग्रंथातील पहिल्या 3 तरंगाचा विचार करत असताना प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा संक्षेप, द्वितीय तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचा विस्तार, तृतीय तरंगामध्ये गुरुचं लक्षण, शिष्यासंबंधी काय कर्तव्य आहे तो विचार, त्याचप्रमाणे शिष्याचं लक्षण सांगून शिष्याने सद्गुरूची सेवा कशी करावी हा विचार सांगून झाला. चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार सांगत असताना उत्तम अधिकारी म्हणजे काय, तर अधिकाऱ्याचे 3 प्रकार आपण सरळ पाहिले. ज्याला अनुभूतीने कळतं तो उत्तम अधिकारी आहे, ज्याला शास्त्रप्रमाणाने कळतं तो मध्यम अधिकारी आहे, ज्याला नाना प्रकारची उपपत्ती किंवा तर्क वितर्क द्यावे लागते तो कनिष्ठ अधिकारी आहे. हे 3 बंधू म्हणजेच 3 अधिकाऱ्याचं प्रतीक आहे. त्यातला तत्वदृष्टी हा उत्तम अधिकारी आहे, अदृष्टी हा मध्यम अधिकारी आहे, तर्कदृष्टी हा कनिष्ठ अधिकारी आहे. आणि मंद वैराग्य असल्यामुळे परमार्थामध्ये गती नाही आणि संसारामधलं सुख भोगता येत नाही, अशी स्थिती मात्र त्यांचा पिता शुभ संतती राजाची आहे. तिघही मुलं सद्गुरूकडे जातात. तनुमनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, अशा पद्धतीने सद्गुरूची सेवा करतात. सद्गुरू प्रसन्न होऊन आपण कशा करता आलात परिचय विचारून अध्यात्मज्ञानासंबंधी तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारा असं म्हटल्याच्या नंतर अग्रज भ्राता पितृ समाना, मोठा भाऊ वडिलाच्या अनुपस्थितीमध्ये तो वडीलच असतो. म्हणून तत्व अदृष्टी आणि तर्कदृष्टी यांचं मनोगत जाणून तत्वदृष्टी गुरुशी संवाद करत असताना श्रीगुरू प्रत्यक्ष स्तोतव्या म्हणून श्रीगुरू भगवान सर्वज्ञ कृपानिधान अशा पदाने एक प्रकारचं स्तवन करतात. आणि मग 2 प्रकारची कामना आमच्या अंतःकरणामध्ये आहे. 1 परमानंद प्राप्त व्हावा आणि 2 जन्ममरणरूप दुःखरूप असणारा हा संसार निवृत्त व्हावा. त्याकरता निषिद्ध कर्माचा त्याग आणि विहित कर्माचं अनुष्ठान आम्ही पुष्कळ केलं, उपासना वगैरेही केले, परंतु आमचा बंध तर कमी झाला नाही, पण बंध उलट दृढ होत गेला. म्हणजेच येथे एक नवलाव, जो की जे तरुण पाव तो आपाव होय ते ऐका. म्हणून गुरुदेव आपल्या चरणी प्रार्थना आहे. आणि नरदेहाची सार्थकतासुद्धा याच्यामध्येच आहे. आहार निद्रा भयमैथुनंचे एतत् सामान्य पशुभिर नराणाम ज्ञानमी तेषाम अधिको विशेषा ज्ञानेने ना पशुभी समाना. या नरदेहाला येऊन आम्ही ते ज्ञान जर आत्मसात केलं नाही तर आमच्यातून पशुमध्ये काय फरक राहील. म्हणून या संसार भवसागरातून तरुण जाण्याचा उपाय आपण सांगावा अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. गुरुदेवाने मनाशी विचार केला. ज्या अर्थी दुःखाच्या निवृत्तीची परमानंदाच्या प्राप्तीची कामना करतात त्या अर्थी हे मुमुक्षु आहे. मोक्ष ज्ञानाने होतो, केवळ ज्ञानानेच होतो. आणि तोही केवळ ज्ञानाने म्हणताना 12 दर्शनामध्ये प्रत्येकाने ज्ञानाचं स्वरूप भिन्न भिन्न मानलेलं आहे. सांख्यदर्शन प्रकृती पुरुषाच्या विवेकाला ज्ञान म्हणतं, तर कणाद दर्शन द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभाव अशा 7 पदार्थाच्या विवेकाला ज्ञान म्हणतं. पण ज्ञान म्हणताना या ठिकाणी वेदोक्त असणारं जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्याच ज्ञानाचा यांना उपदेश केला पाहिजे असं गुरुजीने मनाशी ठरवून मग गुरुजीने सांगितलं, बाबा रे, परमानंद हे तुझं स्वरूप असताना त्याच्या प्राप्तीची, दुःख स्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयीन असताना त्याच्या निवृत्तीची इच्छा होते. याचा अर्थ तुम्हाला भ्रम झालेला आहे. कारण नित्य प्राप्तीच्या ठिकाणी प्राप्तीचा आणि नित्य निवृत्तीच्या ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडायला कारण मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार हा करावा लागतो. मग आपल्याला भ्रम झाला आहे असं तर तो मान्य करत नाही. उलट पक्षी तो म्हणतो की गुरुदेव, माझा आत्मा जर आनंदरूप असेल तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर मला आनंद होऊ नये, आणि होत असेल तर आत्मा आनंदरूप या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. त्यावेळेला गुरुजींनी त्याचं उत्तर दिलं की खरं तर आत्माच आनंदरूप आहे, विषयामध्ये आनंद मुळीच नाही, वाटतो तो मात्र भ्रमाने. मग पुन्हा प्रश्न पडला, भ्रम तरी का होतो? तर त्याचं उत्तर दिलं की 3 गोष्टी उपत घडतात, म्हणजे एकाच वेळेला त्या घडतात, आणि त्यामुळे आपल्याला
कळत नाही का हा आनंद आत्म्याचाच आहे. कोणत्या त्या 3 गोष्टी? तर अनुकूल इच्छित विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुखता, आत्मानंदाचं भान, ह्या 3 गोष्टी युगपत घडतात. म्हणून भ्रमाने आपल्याला आनंद विषयापासूनच झाला असं वाटतं, परंतु विषयाचा नसून तो आत्मस्वरूपाचाच असतो, असं गुरुदेवांनी निर्णय दिला. पुन्हा शिष्याने शंका घेतली की गुरुदेव, अनुकूल असणारे स्त्री, धन, पुत्र आदी पदार्थापासून प्रत्यक्ष आनंद होत असताना त्यांच्यात मुळीच आनंद नाही, हे मान्य करावं कसं? मग गुरुदेव मात्र तुष्यंत दुर्जन्याने बोललेत. आपण म्हटलो की दुर्जनाच्या किंवा पूर्वपक्षाच्या अंतःकरणाला समाधान वाटण्याकरता तात्पुरतं घडीभर त्याचं म्हणणं स्वीकारणं आणि पुन्हा अनुभवाचे ते कसं विरोधात जातं हे त्याला पुन्हा पटवून देणं, याला तुष्यंत दुर्जन्य असं म्हणतात. त्याच्या अंतःकरणाला समाधान वाटावं म्हणून गुरुदेवाने सांगितलं, बाबा ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाचा आनंद हे स्वरूप असेल तर तो विषय जोपर्यंत आपल्या सन्निहित आहे, सन्निध आहे, प्राप्त आहे, तो आपल्या हक्काचा आहे, तोपर्यंत सतत आनंद त्या विषयापासून झाला पाहिजे. पण असं होत नाही. अन्य विषयाची इच्छा झाल्याच्या नंतर तो आनंद राहत नाही. मग का राहत नाही तू सांग बघू? तो म्हटला, नाही मला तर सांगता येत नाही. मग गुरुदेव म्हटले, आम्ही सांगतो तेच बरोबर आहे. कारण आरंभी ज्या वेळेला तो विषय प्राप्त झाल्याच्या नंतर त्या विषयापासून तुला आनंद झाला असं वाटला, मुळात तो अगोदरच आनंद स्वरूप होता. आनंद स्वरूप असताना काय झालं, तुझं अंतकरण आहे म्हणजे आपण म्हटलं शरीररूपी घट आहे, अंतकरणरूपी जल आहे आणि शरद पौर्णिमेचा षोडशकरणयुक्त असणारा चंद्र म्हणजेच या ठिकाणी परमानंद रूप आत्मा आहे. त्या परमानंद रूप असणाऱ्या आत्म्याचं अनुकूल परमानंद रूप असणाऱ्या आत्म्याचं शरीररूपी घटातील अंतकरणरूपी जलामध्ये ते ज्या वेळेला स्वच्छ आणि स्थिर म्हणजे मलविक्षेपादी दोषाने रहित आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये आनंदरूप प्रतिबिंबाचं भान होत होतं. पण ते जल काही कारणास्तव अन्य विषयाची इच्छा झाल्याच्या नंतर हललं किंवा ते मलिन झालं निषिद्ध कर्माच्या वासनेने, तर मग त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचं आनंदाचं भान होत नाही. आणि ते भान न झाल्यामुळे आणि मग पुन्हा त्या जो काही विषयाची इच्छा झाली असेल, ज्याच्या प्राप्तीकरता अंतकरण वृत्ती ती चंचल झाली, तो विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुखता आणि आत्मानंदाचं भान, या 3 गोष्टी युगपत घडतात. आणि त्यावेळेला भ्रमाने वाटून गेलं का हा विषयाचा आनंद आहे, पण तो विषयाचा नसून आत्मस्वरूपाचाच आहे, असं गुरुदेवाने पुन्हा एकदा निर्णय दिला. आणि मग त्याने शंका घेतली, गुरुदेव याचा अर्थ श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने आपण ही गोष्ट पटवून दिली. श्रुतीने तुम्ही सांगितलं यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते, अर्थात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, असं जे परब्रह्म आहे तेच सुखरूप आहे, अल्प विषयामध्ये सुख नाही. तुम्ही युक्तीने सांगितलं जर विषयामध्ये सुख असेल, विषय अतिरिक्त सुखच नसेल, तर सर्वांना योग्याला अनुभूतीचा विषय म्हणजे निर्विकल्प समाधी आणि सामान्य भोगी जीवाच्या जीवनामध्ये सुद्धा परमात्म्याने दिलेली एक अवस्था, तिचं नाव सुषुप्ती. त्या सुषुप्तीमध्ये सामान्य जीवाला पाहिलं तर विषय नाही आणि योग्यानं निर्विकल्प समाधीमध्ये पाहिलं तर विषय नाही, पण तिथे काय आहे, आनंद आहे. याचा अर्थ विषयाचा आनंद हे स्वरूप होऊ शकत नाही, ही झाली युक्ती. पहिली दिली ती श्रुती. आणि आपला दैनंदिनचा अनुभव, एखादा विषय प्राप्त झाल्याच्या नंतर जर आनंद त्या विषयाचं स्वरूप असेल तर तो आनंद जोपर्यंत आपल्या तो विषय जोपर्यंत आपल्याला नित्य प्राप्त आहे तोपर्यंत आनंद सतत राहिला पाहिजे. पण अन्य विषयाची इच्छा झाल्याच्या नंतर तो आनंद राहत नाही, याचा अर्थ ही झाली युक्ती. श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने गुरुदेवाने सिद्ध केलं तर आनंद हे विषयाचं स्वरूप नाही, आनंद हे परमात्म्याचं नाम आत्म्याचं स्वरूप आहे, असं प्रतिपादन केलं. मग हे प्रतिपादन केल्याच्या नंतर त्याने बोलला की मग असं जर असेल तर ज्ञानी आणि अज्ञानी याच्यातली फरक काय? तर फरक असा लक्षात येतो का ज्याला आत्मा आनंदरूप आहे असं ज्ञान आहे तो ज्ञानी, आणि ज्याला आत्मा आनंदरूप नाही असं म्हणजे आत्मा आनंदरूप आहे याचं ज्ञान नाही, तो झाला अज्ञानी. मग आता आमचा प्रश्न असा आहे का अज्ञानाला जशी विषयाची इच्छा होते, इच्छित विषय प्राप्तीकरता तो अट्टहास खटाटोप करतो आणि तो विषय प्राप्त झाला अनुकूल विषय तर त्याच्या संयोगाने आनंद, वियोगाने दुःख, असा सुखदुःखाचा भोग त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. सुखदुःखाने तर साक्षात्कार भोगा. पण मग अज्ञानाला जशी विषयाची इच्छा, विषय प्राप्तीकरता त्याने केलेला अट्टहास आणि विषय प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्याद्वारा होणारं सुख आणि वियोगाने दुःख, असं ज्ञानाला होतं की नाही? बरं, असा प्रश्न विचारण्याचं कारण काय? तर जसा अज्ञानी आहे तसंच ज्ञानाचा व्यवहार आम्हाला दिसतो. दोघांमध्ये तर अंतर काही दिसत नाही. ज्ञानाला सुद्धा विषयाची इच्छा होताना दिसते. त्याकरता आपण थोरली उदाहरणं काल पाहिली. एक सद्गुरू निवृत्तीदादा, ज्ञानोबराने म्हणावं सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे म्हणा,
आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे. त्या निवृत्ती दादाला मांडे खाण्याची इच्छा व्हावी. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाय सद्गुरु जोग महाराजांनी त्या काजू बदाम त्यांच्या खिशात असावे. नंतर त्या जगच्या संस्थांच्या राणीने त्यांना म्हणावं, तुम्ही जर ज्ञानी आहात तर मग काय खातो आम्ही कसं आहे सांगा, ते कैसे लागते नेनोमुखी तुम्हाला एक कळावं कसं. असे किंवा पराशर मुनीसारखे महापुरुष ते सर्व काही करतात, पण आपल्या विकाराला आवर घालताना त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे त्यांनी तर त्या अनुकूल विषयाच्या प्राप्तीकरता किती प्रयत्न केला. एक सामान्य जीव असा प्रयत्न करणार नाही, असा प्रयत्न आपल्याला त्यांच्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग ज्ञानात आणि अज्ञानात अंतर राहिलं ते काय, काल आपण त्याचं उत्तर गुरुदेवाने जे दिलं ते आपण पाहून आलो. पण या ठिकाणी बाबा सद्गुरू आपले डॉक्टर बाबा जे काही बऱ्याच गोष्टी सांगत असतात, त्या काही रहस्यातल्या, काही पुढच्या तरंगातल्या, काही अन्य ग्रंथातल्या, तर त्यातल्या काही मोजका विषय माझ्या जो स्मृतीच्या कप्प्यात आहे त्याचा थोडासा विचार करण्याचा आपण आजच्या चिंतनामध्ये प्रयत्न करू. ज्ञानी आणि अज्ञानी दोघाचाही व्यवहार आपातता वरवर आपल्याला समानच दिसतो. पण आपल्या संत वाङ्मयामध्ये एक चौकड्याचं प्रसिद्ध वचन आहे, समुद्र नदी नोई पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिखे. समुद्रातही जलच असतं आणि सामान्य नदीतही जल असतं, पण नदी ही समुद्र कधी होऊ शकत नाही. ती समुद्राची होऊ शकते पण ती समुद्र होऊ शकत नाही. पाषाण आणि लिंग, भगवान शिव शंकराचं लिंग हे दोन्ही जरी समान दिसली तरी जे पाषाण बेमोलच आहे आणि लिंग हे अनमोलच आहे. म्हणजे ते दोनाला एका मोलात आपल्याला कधी मोजता येणार नाही. तसं ज्ञानी आणि अज्ञानी वरवर पाहता त्यांचा व्यवहार जरी समान दिसला तरी मात्र त्यांच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? पहिला फरक आनंदाश्रम स्वामी महाराजांचं वाक्य बाबा सांगत असतात, फरक हाच आहे का एक ज्ञानी आणि एक अज्ञानी. तुम्ही बोलतानाच तुम्ही बोलता ज्ञानी आणि अज्ञानात फरक आहे. मग तुम्हीच त्यावेळेला बोलला का एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. ज्ञानी शब्दाच्या पुढे अवग्रह चिन्ह नाही आणि अज्ञानी शब्दाच्या पुढे अवग्रह चिन्ह आहे. म्हणजे एक अज्ञानी आणि एक ज्ञानी आहे, हाच त्यांच्यामध्ये फरक आहे. फरक काय पाहिजे आणखी? ज्ञानी आणि अज्ञानी हाच फरक आहे की ज्ञानी ज्ञानी आहे आणि अज्ञानी अज्ञानी आहे. पण हे तुमचं बोलणं झालं, हे वाक्चातुर्याचं बोलणं झालं किंवा एक प्रकारचा शब्द छल करून हे बोलणं झालं. म्हणजे शौचाला कुठे गेला तर लोटा विसरला तिथे, लोटा कधी विसरला जिथे शौचाला गेलो तिथे. तशा पद्धतीने ज्ञानी आणि अज्ञानाचे बोलणं झालं. पण आम्हाला संयुक्तिक उत्तराची अपेक्षा आहे, आमच्या बुद्धीला पटेल अशा उत्तराची अपेक्षा आहे. ज्ञानी आणि अज्ञानात फरक काय? तर त्यांनी सांगितलेल्या काही फरकापैकी पहिला फरक आपण तो काल बोललो का अज्ञानी आणि ज्ञानी दुःख कोणाला होतं? उत्तर आहे दोघालाही दुःख होतं. म्हणजे दुःख दोघाला होतं म्हणताना एकाचं दिसतं आणि एकाला होतं. एकाचं दिसतं असं का म्हणतात? व्यवहारात आपल्याला वरवर पाहिलं तर त्यांच्याही ठिकाणी तो भोग आपल्याला होताना दिसतो, पण तो त्यांच्या देहादी इंद्रियाच्या संघाताच्या ठिकाणी तो भोग होतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होत नाही. का? कारण ते स्वतःला देह मानतच नाही. ते स्वतःला आत्मा मानतात आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा दुःखाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. देहाचाच अभाव आहे, अंतःकरणाचा अभाव आहे. त्या अंतःकरणाचे देहाच्या ठिकाणी प्रतीतील येणारे सुख दुःखाचे धर्म तो मी किंवा माझे म्हणतच नाही. त्याच्यामुळं दुःखाचा त्याच ठिकाणी अभाव आहे. पण मग ज्ञानोत्तर जीवन त्या ज्ञानी महात्म्याचं आपल्याला दिसतं आणि मग त्या दिसणाऱ्या जीवनाची संगती लावण्याकरता जर आपण बोलायला लागलो तर मग कालचे वाक्य का अज्ञानी जीवाला एका दुःखाची पुन्हा दोन दुःख होतात आणि ज्ञानाला ते एका दुःखाचं सुद्धा दुःख होत नाही. किंवा आपल्याला दिसतं म्हणून बोलायचं झालं तर त्याला एक दुःख होतं आणि अज्ञानी जीवाला मात्र तीन दुःख होतात. कोणतं? प्रत्येक आलेलं दुःख, त्या दुःखाचं त्याला तर दुःख होतंच, पुन्हा हे दुःख आलं का याचं एक दुःख होतं आणि दुःख जाईल कसं याचं एक दुःख होतं. ज्ञानी महात्मा त्याच्याकडे साधा विचार पाहतो, तो म्हणतो भोगतो न घडी संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. किंवा वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. अनेका रुसावी न लगे बहुता आपल्या संचिता वाचुन्या. माझ्या संचितात जसं होतं त्या अंतःकरणाच्या ठिकाणी त्या अंतःकरणाचे धर्म येणार आणि ते जाणार. जे आलेले आहे ते जाण्याकरताच आणि अजून प्रारब्धाचा भोग असेल तर ते गेलेले सुद्धा येण्याकरता. त्याचा मी खेद कशाला करू? देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे. हा एक फरक आहे, समजुतीत बदल आहे. आपल्या पायाला साधा एखादा मच्छर चावला अज्ञानी जीवाच्या तर तो त्याचा मच्छराचा मत्सर करतो आणि त्याला थाप टाकून त्याला लगेच संपून टाकतो. त्याने मच्छर तो चावल्याच्या नंतर याचा काही प्राण नाही गेला, पण याने थाप टाकल्याच्या नंतर तो जीवानिशी मुकला ना. पण एखादा ज्ञानी महात्मा ज्या वेळेला त्या व्यक्ती पाहतो तर कुत्रा चावलेला आहे
आणि चांबडी लोळते आणि आजूक तू त्याचं चिरवण करतोय आणि एका त्रयस्थाने पाहिलं आजूक तरी आता तरी ते भजनाचं सोडून द्या. तर त्या प्रसंगी ते ज्ञानी महात्मे कबीरदासजी ज्ञानीच आहे. ते म्हणतात कुत्ता जाने और चमडी जाने हम तो हमारे राम का भजन जाने. हे म्हणत असताना त्यांना त्याचं दुःख कुठं दिसतं? त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याचं दुःख झालेलं नाही. उलट त्यांची ती स्थिती पाहून दुसरा हळहळतो अज्ञानी जीव. पण त्यांच्या म्हणजे अगदी व्यवहारात सुद्धा आपल्याला वर्तनामध्ये पाहायला भेटलं. दुसरं जर बाबाने एक फरक सांगितला होता, ज्ञानी आणि अज्ञानात फरक काय, तो इथे पण आपण बघितला. ज्ञानाला आणि ज्ञानाला विस्मरण होऊ शकतं पण विपर्यय कधी होत नाही. आणि अज्ञानाला विस्मरण आणि विपर्यय हे दोन्ही असतात. मुळात विस्मरण म्हणजे काय आणि विपर्यय म्हणजे काय? विस्मरण शब्दाचा अर्थ आपण जे आहे ते आपल्या स्वरूपाचा विसर पडणं याला विस्मरण म्हणा. आणि विपर्यय म्हणजे काय तर विपरीत भावना, जे आपलं स्वरूप नाही त्यालाच मी किंवा माझं म्हणणं हा विपर्यय आहे. तर अज्ञानी जीवाला विस्मरणही असतं आणि विपर्ययही असतो. विस्मरण काय आहे? मी ब्रह्म आहे याचा त्याला विसर पडलेला आहे. आणि मग आपण म्हणतो तो कोबरायचं वचन विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84चा, त्याला विस्मरण आहे. आणि पुन्हा विपर्यय सुद्धा आहे. विपर्यय कसा आहे? तो जागृतीमध्ये स्थूल देहाला मी म्हणतो म्हणजे विश्वोहम, स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणतो म्हणजे तैजसो अहम, आणि सुषुप्तीमध्ये कारण देहाला मी म्हणतो म्हणजे प्राज्ञ अहम. असं म्हणताना स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, नंतर स्थूल देहात येणारा अन्नमय कोश, सूक्ष्म देहामध्ये येणारा प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश, आणि कारण देहामध्ये येणारा आनंदमय कोश, अशा सगळ्या कोशावरून तत्वतः तो कोश दूर असताना पण भ्रमाने त्यालाच तो मी म्हणून बसतो, माझ्या मूळ आत्मस्वरूपाला तो विसरतो. याचा अर्थ त्याला काय झालं आहे? पहिलं विस्मरण आहे. आणि विस्मरण असून त्याने अनात्म्याला मी म्हणायला लागला, हा त्याला विपर्यय झालेला आहे. मग ज्ञानी महात्म्यात काय म्हणजे अज्ञानी जीवाकडे विस्मरणही आहे आणि विपर्यय आहे. मग ज्ञानात काय फरक आहे? ज्ञानाच्या जीवनामध्ये विस्मरण होऊ शकतं पण विपर्यय मात्र कधीच होत नाही. जसं आपल्याला विसर पडतो, काय विसर पडतो? मी पुरुष आहे याचा आपल्याला विसर पडतो, पण मी स्त्री आहे अशी विपरीत भावना आपल्याला कधी होत नाही. तसं त्याला मी ब्रह्म आहे याचा व्यवहार दशेमध्ये आल्याच्या नंतर लोकव्यवहारामध्ये प्रारब्ध अनुरूप प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षय असं असल्यामुळे कदाचित त्याला मी ब्रह्म आहे याचा विसर पडेल, पण मी देह आहे अशी विपरीत भावना त्याला कधी होत नाही. तुकोबराला कधीही विचारलं आपण कोण, तर तुकोबराय म्हणतात तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगी तुका आता, किंवा अनुरुणिया थोकडा तुका आकाशा एवढा. वास्तव परिचय देताना म्हणतात मी तो वासुदेव तत्वता, नव्हे तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. हे सगळं जे अर्थी तुकोबराय बोलतात त्या अर्थी त्यांच्या जीवनामध्ये अगदी आपलं घरप्रपंच चालत असताना आपल्यासारखे दिसत असताना महाराजांकडे विस्मरण आपल्याला दिसेल पण विपर्यय कधी दिसणार नाही. म्हणजे विस्मरण आणि विपर्यय हे दोन्ही ज्याला होतात आणि नित्यच होतात तो अज्ञानी असतो. विस्मरण होऊ शकतं पण विपर्यायाला कधीच प्राप्त होत नाही, त्याला मात्र ज्ञानी म्हणतात. हा एक फरक त्या ज्ञानी आणि अज्ञानामध्ये आहे. आणखी एक फरक काय? आणखी एक फरक बाबाने सांगितलं होतं की दोघाला दोनच अवस्था असतात. ज्ञानालाही दोनच अवस्था आहे आणि अज्ञानालाही दोनच अवस्था आहे. एक सामान्य जीवाचा विचार केला तर बाबाचं वाक्य आहे, ज्याला जो किती धावला तर तो 3 अवस्थेच्या पलीकडे त्याची धाव नाही, आणि किती मिळवलं तर पंचविषयाच्या पलीकडे त्याची मिळकत नाही. ही सामान्य जीवाची स्थिती आहे. किती धावला आता आहे जागृतीमध्ये, नंतर तो पडल्याच्या नंतर जातो सुषुप्तीमध्ये, आणि त्याच्यामध्ये एखादं बिभत्स वाईट पडलं स्वप्न तर ती स्वप्न अवस्थेतून पुन्हा येतो जागृतीमध्ये. म्हणजे जागृती सुषुप्ती स्वप्न किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या पलीकडे सामान्य जीवाची धाव नाही. आणि किती त्याने मिळवलं तर पंचविषयाच्या पलीकडे मिळकत नाही, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. याचा अर्थ काय? सामान्य जीव गेला तर तो सुषुप्तीमध्ये जातो म्हणजे गाढ झोपेमध्ये, आणि आला तर तो जागृतीमध्ये येतो. स्वप्नामध्ये का म्हणत नाही? कारण तो स्वप्नाला सुद्धा स्वप्न मानत नाही, स्वप्नाला सुद्धा सत्यच मानतो. स्वप्नाला जर सत्य मानलं नसतं तर वाईट स्वप्न पडू नये याच्याकरता जीवाने प्रयत्न कधीच केला नसता, कारण स्वप्न खोटं आहे. मग वाईट काय न चांगलं काय न वाईट काय? स्वप्न आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चैले जाईल रा, किंवा स्वप्नेच्या घाया ओखद चिवची धनंजया, तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाचे खडग, त्याचा विचार करणार नाही. पण आपले ते पठारे साहेब एक दिवस बाबांचं पाठ चालू असताना त्याने ते लोकमात्राचं कात्रणच दिलं. ते म्हणायला लागलेत स्वप्नाला सुद्धा कितीपत सत्य लोक मानतात. स्वप्न वाईट पडतं म्हणून भोसरीमध्ये एका मुलीने आत्महत्या केली,
आणि का आत्महत्या केली तर तिने ते लिहून ठेवलं अगोदर की मी कोणावर रोष म्हणून असं आत्महत्या करत नाही, मला स्वप्नच फार वाईट पडतात आणि मी त्याला अक्षरशः कंटाळले म्हणून मी आत्महत्या केली. आता आत्महत्याशी पाहता की अपार किंवा मरण मागे तो गाढवाचा लेख, हे जर तिला संतांची वचन माहिती असते तर असा आगोरी प्रयत्न तिने केला नसता, पण करताना दिसतात. मग स्वप्न वाईट पडू नये म्हणून तुळशीच्या कानात सांगणं, एखादा मंत्र जपणं, एखादं व्रत करणं, एखादा ग्रंथ उश्याला घेणं, हे सगळा प्रकार काय आहे? स्वप्नाला सत्यत्व दिलं का मिथ्यात्व दिलं? सत्यत्वच दिलं. याचा अर्थ सामान्य जीव गेला तर तो सुषुप्तीत जातो आणि आला तर तो जागृतीत येतो. स्वप्न नावाची अवस्था त्याला नाही सामान्य. आणि मग ज्ञानात काय फरक आहे? ज्ञानी गेला तर बाबाचं वाक्य तो गेला तर समाधीत जातो. निद्रा समाधी स्थिती, त्यांची झोपसुद्धा ही साक्षात समाधी आहे. मग गेला तर तो समाधीत जातो आणि आला तर तो स्वप्नात येतो. कारण तो म्हणतो जे जे देखणे सकळ, माऊलीचे उद्गार आहे, ते स्वप्नेचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवरू विठ्ठलाचे. आणि तुकोबरायाचं म्हणणं तेच आहे, रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. नाथबाबा म्हणतात शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प किंवा जीवशिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेणे हरी. हे त्यांचे जर उद्गार आपण पाहिलं तर ते गेले तर समाधीत आहे आणि आले तर जागृतीत आहे. मग ज्ञान आणि अज्ञानात फरक काय? जरी व्यवहार आपल्याला समान दिसला पण समजुतीच्या दृष्टीने विचार केला, तो गेला तर सुषुप्तीत आहे, आला तर जागृतीत आहे, तो अज्ञानी आहे. आणि गेला तर समाधीत आहे आणि आला तर स्वप्नात आहे, तो मात्र ज्ञानी आहे. असाही ज्ञानी आणि अज्ञानी याच्यातला फरक आपल्याला पाहता येतो. आणखी फरक जसं आपण म्हटलो ज्ञानी अज्ञानी हा पहिला फरक आहे. विस्मरण विपर्यय हा एक फरक आहे. नंतर अवस्थेचा हा भेद आहे. तसा आणखी एक भेद आहे ग्रंथीभेद, ज्याचा आपण नेहमी रोज श्लोक म्हणतो, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय ज्याचा झालेला आहे तो ज्ञानी आहे. ग्रंथीचा भेद झालेला नाही, कर्माचा ग्रंथीभेद संशयाचा छेद झाला नाही, कर्माचा क्षय झालेला नाही, तो मात्र अज्ञानी आहे. असंही त्या ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामध्ये आपल्याला फरक पाहता येतो. किंवा आणखी ज्ञानी खाली ते पण त्यांनी दिलं, अज्ञानी जीवाचा निश्चयात फरक आहे. कारण तुकोबरायाचं वचन आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी माऊली म्हणतात. आणि हाची निश्चय माझा परिमी निश्चय होणे दुजा. म्हणजे फलरू श्रुती ही जाणण्यात नसते, मानण्यात असते. पुष्कळ जाणणं आणि एकाबद्दल निर्णय होणं मानणं त्याच्याकरता बुद्धीचा निश्चय लागतो. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. तर निश्चयामध्ये सुद्धा एक प्रकारचं अंतर असतं. काय अंतर असतं की सामान्य जीव याचा निश्चय काय असतो? विषय उपभोगकाली होणारा आनंद हा विषयाचाच आहे असा त्याचा दृढ आणि भ्रमात्मक निश्चय असतो. आणि ज्ञानाचा निश्चय काय असतो? विषय उपभोगकाली सुद्धा होणारा आनंद हा विषयाचा नसून माझ्या आत्मस्वरूपाचा आहे. हा त्या दोघांच्या निश्चयामध्ये सुद्धा फरक असतो. हा एक त्यांच्यामध्ये अंतर आहे. आणखी जर पाहिलं तर सामान्य जीव आणि अज्ञानी जीव, तर सामान्य म्हणजेच अज्ञानी आणि ज्ञानी यांचा एक फरक सांगत असताना बाबा ते एक हत्तीचं उदाहरण देत असतात. हत्ती असतो आणि सामान्य जीव असतो. हत्ती कवट नावाचं फळ खातो आणि सामान्य जीवही खातो. पण आपण कवटाचं फळ खायचं असेल तर त्याला फोडणार, त्याच्यातला गर काढणार, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आणि मग आपण तो खाणार. कारण तसं खाल्लं तर ते तेवढं व्यवस्थित ते होत नाही. पण हत्ती तसं करत नाही. हत्तीच्या तो त्या सोंडेत दिला तो जशाला तसा कवट जशाला तसाच खाऊन घेतो. पण कवट खाऊन घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर त्याच्या विष्ठेतून तो तसाच कवट बाहेर पडतो. मग त्रयस्थ म्हणायला लागला काही नाही, हे हत्तीला हे काही कवट खाता आला नाही, कारण जशाला तसा बाहेर पडला. पण जाणता मनुष्य म्हणतो ते कवट आता हातात घ्या आणि जे खाल्लं नाही मनुष्याने किंवा हत्तीने ते एकदा हातात घ्या. पाहिलं तर मग त्याच्या वजनात अंतर जाणवतं. मग कळतं का हत्तीच्या उदरातून आलेला जो कवट आहे त्यातला गर गायब झालेला आहे. कारण भगवान परमात्म्याने त्याच्या उदरात जठरात असे काही सिस्टम तयार केलेली आहे का त्या गर काय होतो तो आपोआप संपून जातो आणि ते कवट जशाला तसं बाहेर पडतं. मग अज्ञानी जीव याच्या व्यवहारामध्ये सत्यतुरूपी गर तसाच असतो संसाराचा.
पडले रूढी जगापरी चार, चालवी ती व्यवहार सत्य म्हणून. हा सत्यत्वरूपी गर तसा असल्यामुळे सत्यत्व देऊन रोधीशी तरी बद्धता न चुके कल्पांतिशी असत म्हणून आविरीशी तरी आस्थाची मुक्त. ते सत्यत्व देऊनच सगळा व्यवहार करतो. आणि मग जितका सत्यत्व देऊन व्यवहार केला तितका तो अजून बांधला जातो. मग म्हणतात माऊली येते एक नव लावो, जो की जे तरडो पाव तो आपाव होय ते ऐका. म्हणजे हे एक प्रकारचा संसारूपी फळ आहे म्हणा, आणि त्याच्यातलं सत्यत्वरूपी गर आहे. आणि जो जीव आहे तो फोडून खाणारा असल्यामुळे त्याच्यातला सत्यत्वरूपी गर न संपल्यामुळे त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम हीच परंपरा भोगावी लागते. आणि ज्ञानी महात्मा त्याची स्थिती त्या हत्तीसारखी आहे. तो हे संसाररूपी फळ कवट भोगताना दिसतो, पण ज्या वेळेला तो बाहेर पडतो अर्थात विचाराच्या द्वारा त्यातला सत्यत्वरूपी गर बाधित झालेला असतो, सत्यत्वरूपी गर संपलेला असतो. त्यामुळे जीवनामध्ये होणारे जे सुखदुःख आहे ते त्याला होताना आपल्याला दिसत नाही. हा एक त्यांच्यातला फरक आहे. आणखी अगदी व्यवहारात येताना आपले वैद्य बाबा म्हणायचे, एक सामान्य जीव आणि एखादा ज्ञानी महात्मा त्याचं जर आपण जीवन पाहिलं तर त्या नारळाचा सुद्धा दाखला आपण काल परवा मला वाटतं दिला. ते नारळ, ओला नारळ एक असतो आणि एक थोडासा असा गडगड गुडगुडू त्याचा आवाज येतो असा एक नारळ आहे. ते ओला नारळ त्याच्यामध्येही काही नारळ इतके ते कवटीला त्यांचं तादात्म्य असतं, चिकटलेले असतात का त्या कवटीला ते काही केला सोडत नाही. मग आपण जर तो देवाला म्हणा फोडला तर त्यावेळेला जितके कवटीचे भाग होतील तितके त्या आतल्या खोबऱ्याचे भाग होतात. कधी कधी तर खोबऱ्याचे भाग त्या कवटीचे भाग कमी, खोबऱ्याचे भाग अधिक होतात. असं का होतं? कारण तो खोबरा काढताना तो काढायचा असतो, इतराला प्रसाद द्यायचा असतो, तो काही ते कवटीला सोडत नाही. दगडाने असा फोडला तर जेवढे पुन्हा कवटीची शक्ल तेवढे होतात. मग त्यांच्याकडे ते हत्यार असतं. जुने लोक आजही ते सुपारी वगैरे खातात ना, ते सुपारी कापण्याकरता आडकेता, मग ते आडकेता त्यात घालतात. ते आडकेता घातल्याच्या नंतर जेवढं टोक पाहिजे तेवढंच टोक निघून येतं, बाकी ते काही त्याला सोडत नाही किंवा ते उलटणे वगैरे घालतात. म्हणजे हे केल्याच्या नंतर ही अज्ञानी जीवाची स्थिती आहे. म्हणजे संसार किंवा घरप्रपंच वेष्टीदृष्ट्या हीच एक प्रकारचं काय ते कवट आहे, कवटी आहे. आणि त्या कवटीला चिकटलेला हा खोबरा आहे. म्हणजे मरो टेकले शरीर तरी पाया शोधून बांधी घर, असं तो खोबरा म्हणतात. म्हणजे मृत्यूच्या दारात आहे तरीसुद्धा त्याचं त्या पत्नी, पुत्र, घर, दार, बंगला, गाडी याच्याशी तादात्म्य लेश मात्र कमी होत नाही. उलट पक्षी त्याचा मोह हा काय होतो, मृत्यूच्या दारात गेल्याच्या नंतर तितका अधिक होत जातो, वाढत जातो. त्याच्याकरता आपले मारुती बाबा गोष्ट सांगत असतात. मरणासन्न व्यक्ती आहे आणि त्याच्या तोंड म्हणजे मुमूर्षू अवस्थेमध्ये एकदम, तर तो वाके 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 म्हणायला लागला. 2 पुत्र आहेत, एक थोरला एक धाकटा आहे. तो थोरला थोडासा व्यावहारिकाचा असल्यामुळे तो म्हणायला लागला, वा केवढं धन, वा केवढं धन, असं सांगायचा प्रयत्न करतात बाबा. पण ठेवलेलं कुठे ते काय आपल्याला सांगता येत नाही. हे न सांगताच गेले तर आपण मुकलो धनाला. म्हणून यांना 2 शब्द बोलता येईल असं आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि धाकटा जरा पारमार्थिक असल्यामुळे तो म्हणतो की यम यम वापे स्मरण भावम ते जे ते कलेवरम तम तमय वैती कौंते सदा तद भाव भाविता आगा मरणी जायाचे आठवे तो तेची गती ते पावे मातीचं तो स्मरावी पंडकुमारा. म्हणजे बाबा वासुदेव केशव वासुदेव केशव असं नामस्मरण यांना करायचं, पण जीभ काही उलटत नाही कारण प्राण यांचा क्षीण झालेला आहे. मग काय करावं? मग दोघंही बंधू एकत्र येतात. दोघंही 2,500 हजार रुपये काढतात. 5,000 रुपयाची एक चांगली आयुर्वेदात डॉक्टरला बोलून एक मात्रा देतात. विशिष्ट असली मात्रा मुमूर्षा अवस्थेमध्ये पूर्वी दिली जायची का शेवटचा उपदेश त्याने आपल्या लेकराला हिताचा करावा. मग डॉक्टरांना सांगितलं अशी एखादी मात्रा द्या का 4-2 मिनटं आमचे वडील बोलता येईल त्यांना. आणि मग त्या डॉक्टरने मात्रा दिली. मात्रा दिल्याच्या नंतर म्हातारा म्हणायला लागला, तो मोठा म्हणतो, मग बाबा बोला ना, केवढं वा केवढं मोठं धन, केवढं मोठं धन, वा केवढं मोठं धन कुठे ठेवलं सांगा बघू. म्हणजे मूर्खा कसलं धनबीन. ते धाकटा म्हणायला लागला, अरे धन नाही म्हणत बाबा, म्हणतात वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव. त्यांना नामस्मरण करायचं आहे कारण अंतमती साचपणे पुढील गती. तर म्हातारा वा केवढं धन हेही म्हणायला तयार नाही आणि म्हातारा वासुदेव केशव म्हणायला तयार नाही. तो म्हणला वाशा गेला खड्ड्यात आणि केशा गेला म्हणले त्याला आग लागली. मूर्खांनो, किती वेळचं मी सांगतो, तुम्ही पाहायला कोणी तयार नाही. ते वासरू किरसुनी खातं. त्याला सांगायचं होतं वासरू किरसुनी खातं. दोघा मुलांनी 2 भाव काढले आणि दोघंही म्हणायला लागले पैसे पाण्यात गेले. पण म्हातारा तेवढ्यात पुन्हा म्हणतो ठीक आहे असू द्या. पण तो लहाना म्हणायला लागला, बाबा मग म्हणा एकदा वासुदेव केशव. म्हणले तो गप म्हणले, ते मी म्हणणार नाही. ते वासू किरसुनी खातं. किती दिले डॉक्टरला? म्हणजे डॉक्टरला 5,000 दिले बाबा. म्हणजे मूर्खांनो, आता याच्यात माझं दसक्रिया आली.
याच्यात माझं वर्ष श्राद्ध आलं, याच्यात सगळं काय आलं, पुन्हा काही वेगळं करायचं नाही, काही खर्च करू नका बरं का, सांगितलं ना खबरदार, पुन्हा काही वेगळा खर्च करायचा नाही, असं म्हणलं गचकलं. संपलं म्हातारं. आपले मारुती बाबा ही गोष्ट सांगत असतात. कशा करता म्हटलं आपण, म्हणजे किती त्याने त्या संसाराला प्रपंचाला तादात नाही. मेल्याच्या नंतर तरी हा सगळा विचार सोडून द्यावा ना, पण मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. बरं मुलंही सांगतात येतात, तुम्ही आता वासुदेव केशव तरी म्हणा, पण तरी त्याही प्रसंगाला तो म्हणायला तयार नाही. म्हणजे त्या कवटीला इतक्या पद्धतीने त्यानं घट्ट धरलेलं आहे. काही ते याच्या पुढचे असतात, ते मी असं ऐकलेलं आहे, प्रत्यक्ष पाहायला नाही या गोष्टी, पण ते धनाचा, खरं तर संतांनी सांगितलं, या धनाचा न धरी विश्वास जैशी तरोवरीत छाया, याता याती न चुके मगे भोगशील काया, या हरिभजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागेत वैकुंठ नाथाच्या चिंती पारे पाया. पण ती काही काही मंडळी धनामध्ये आसक्त असल्यामुळे म्हणजे ते धन असं गाडून ठेवायचे, धनाने भोमो आचार्य म्हणतात, आणि त्याच्यावर हे करायचं, आपलं कणिकीचा सर्प करायचा, तो त्याच्यावर ठेवायचा आणि त्याच्याकडे पाहत पाहत आपला प्राण सोडायचा. म्हणजे काय व्हायचं, ते पुन्हा ते धनाचं रक्षण करण्याकरता पुन्हा त्यावर येऊन बसायचे आणि ते धनाचं रक्षण करायचे. मग हे काय झालेलं आहे, त्या कवटीतल्या ओल्या नारळाच्या पद्धतीची स्थिती आहे. आणि दुसरा जो नारळ आहे तो गुडगुड्या नारळ, तो असा हाताने घेतानाच तो खोबळा आपला खडखडखड आवाज येतो आणि तो फोडला का तो सही सलामत जशाला तसा बाहेर पडतो. मग ज्ञानी महात्म्याचं जीवन तोही व्यवहारात वावरताना दिसतो, पण त्या गुडगुड्या नारळासारखी त्याची स्थिती असते. किंवा अगदी पुन्हा व्यवहारात येऊन बोलायचं म्हणलं तर नौकेत पाणी असावं का पाण्यात नौका असावी, असं जर आपण विचारलं तर त्याचं सरळ उत्तर आहे, नौका पाण्यात असावी, पण पाण्यात नौकेत पाणी नसावं. कारण नौकेत जर पाणी ते चंचू प्रवेशी मुसल प्रवेशा म्हणतो आपण, ते थेंबे थेंबे तळे साचे जर ते यायला लागलं तर सागराचा प्रवास करत असताना अर्ध्यावरच ती नौका स्वतःसहित सगळ्याला बुडवायला कारण ठरते. आणि ती जर पाण्यात असेल, तिच्यात पाणी नसेल तर ती तारण्याला कारण ठरते. तसे शरीर अंतकरणरूपी एक शरीररूपी धरा आहे, त्याच्यातील अहममाद्यासरूपी जल आहे आणि अंतकरणरूपी एक नौका आहे. या अंतकरूपी नौकेमध्ये जर आपला संसार नसेल, संसाररूपी जल अहममाद्यासरूपी जल नसेल, तर ती या संसार भवसागरातून तारणार कारण ठरते. कारण येरीची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चेरा पडे. पण त्याच नौकेमध्ये अहममा आद्यासरूपी पाणी जर शिरलं तर अहंता ममता इथे दुःखास्पदे द्वे, ती मारणाला कारण ठरते. अशा पद्धतीने आणखी काही फरक आहे, पण मला जेवढे आठवले तेवढे मी आपल्यासमोर ठेवलेत. या दृष्टीने विचार केला तर व्यवहारामध्ये जरी व्यवहार दोघाचा समान दिसला तरी बाबा आनंद आश्रम स्वामीचं वाक्य सांगत असतात, परमार्थ म्हणजे धांगड धिंगा नव्हे. परमार्थ परमार्थ काय, परमार्थ परमार्थ सर्वश्रेष्ठ असणारं अर्थनाम आपलं स्वरूप त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हा परमार्थ आहे. आणि कधीतरी डोक्याचं पागोटं खाली ठेवून आपल्या गुडघ्यावर ठेवून निवांत बसून विचार करणं, को अहम कदमिदम जातम कोही करता असे विद्यते उपादान किंवा ते विचार सोयी दृश्या, मी नेमका कोण आहे, मी आलो कुठून, मला जायचं कुठे आहे, मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या विचारामध्ये प्रपंचात असताना जो प्रवृत्त आहे तो ज्ञानी महात्मा आहे. तो हा विचार ज्याला आकलन झालेला आहे, कळालेला आहे, आणि या विचाराची आपल्याला काही आवश्यकताच नाही. ब्रह्मब्रह्माच्या जागेवर सुखात आहे, मायातीच्या जागेवर सुखात आहे, मी मात्र माझ्या प्रपंचात आनंदात आहे, असं म्हणताना त्याला अज्ञानी म्हणा. काही काही मंडळी म्हणत, एक पुण्यातले एक नाव पण सांगत असतात बाबा पाठात, तुम्ही पण ऐकलेलं असेल, मला त्यांचं नाव आठवत नाही. मोठी चांगली व्यक्ती आहेत, म्हणजे विज्ञान युगामध्ये प्रगत आहेत, मोठा परिवार आहे, मनासारखी मुलं आहेत, मनासारखी पत्नी आहे, मनासारखं बंगला गाडी सर्व काही आहे. आणि ते आनंद आश्रम स्वामीकडे आलेत आणि ते म्हणायला लागलेत की मला काय करा, मी रविवारी 1 तास काढून येत जाईल आणि ती ब्रह्म माया अविद्या हा काय प्रकार असतो थोडा जरा मला समजून सांगा. तर ते म्हणायला लागले का बाबा, याच्या वाचून नाही म्हणले, तसं काही अडलेलं नाही, सगळं काही अनुकूल आहेत, माझ्यासारखा सुखी जीव दुसरा कोणी नसेल, माऊलीची माझ्यावर भरभरून कृपा आहे, सगळं काही अनुकूल आहे. पण मग मला ते गणितातलं खगोल भूगोल ह्या सगळ्या गोष्टी करतात, पण ते ब्रह्ममाया याबद्दल मला काही माहिती नाही, तर ते थोडंसं जाणून घ्यावं एवढी इच्छा आहे. तर आनंद आश्रम स्वामी महाराज त्याला म्हटले माया त्याच्या जागेवर सुखात आहे, ब्रह्म त्याच्या महिन्यात तर खूपच आनंदात आहे, त्यांच्या भानगडीत पडून तुम्ही त्यांच्यामध्ये डोकं घुसून कशाला दुःख करून घेता, तुम्ही आहात ना तोच आनंद भोगा. आणि मग ते निघून गेलेत. मग काही विद्यार्थ्यांनी विचारलं की तुम्ही त्याला का बरं माया ब्रह्माचा उपदेश तुम्ही त्याला का केला नाही, कारण खरं तर हे ज्ञान तर सर्वच याचा अधिकार आहे आणि हे ज्ञान तर प्राप्त नरद्याला आल्याच्या नंतर करून घेतलंच पाहिजे. तो विचार न करता ती व्यक्ती आली तरी तुम्ही त्याला असं का बोललेत. ते म्हणायला लागले, अरे त्याला
त्याची संज्ञा इतकी बोथट झालेली आहे का त्याला दुःख दुःख म्हणून कळत नाही. संसार किती जरी म्हटलं, कसंही म्हटलं तर किमान संसार दुःख हे मूळ संत त्याला सांगतात. दुःख बांधवडे आया संसार, संसाराचं सुख म्हणून स्वरूप होऊच शकत नाही, हेच त्याला मान्य नाही. तो आणि माऊलीची कृपा कशात मानतो? हे सगळं अनुकूलता असण्यात मानतो. मग त्याला अजून संसार दुःख म्हणूनच कळालं नाही, तो याचा अधिकारीच नाही ना. मग त्याला सांगून काय पालत्या गाड्यावर पाणी होणार, त्याचा काही उपयोग येतं त्यालाही होणार नाही, काळ माझाही व्यर्थ जाणार. म्हणून मी त्याला सांगितलं नाही. म्हणजे ज्याला किमान संसार, म्हणजे गुरुदेव चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं की गुलाबाची पाकळी, गुलाबाचं सदेट फुल आहे, त्याला देठाला जोडलेलं एखादं कमळ आहे, आणि ते जर आपण घेतलं आणि ते असं तळपायावर मारलं तर ते अनुकूल वाटतं, संवेदना छान वाटतात. पण तेच जर असं बुबुळ घेऊन त्याला मारलं तर ते बुबुळ त्याचा आघात सहन करणार नाही. तशा काहीच्या संवेदना संसाराच्या बाबतीत या चक्षुसारख्या असतात, त्यांना ते दुःख जाणवता येतं. आणि काहीच्या पायाच्या तळव्यासारख्या बोथट झालेल्या असतात, त्याला दुःख दुःख म्हणून वाटतच नाही. आपले मारुती बाबा म्हणत असतात, दोघं इतके हसायचे, इतके आनंदात राहायचे. एकाच्या लग्नाला काय 4-2 वर्ष झाले, त्यांचे आनंद नाही, आणि हे मात्र वयाचे 25 वर्ष उलटून गेले दोघांचे लग्न होऊन, तरी ते आनंदात आहे. ते म्हटले याचं रहस्य काय? ते म्हणायला लागले कशाला विचारतोस? नाही म्हणले, आता तुम्ही 25 वर्ष तुमच्या विवाहाला होऊन गेलेत आणि आमचे 5 वर्षही अजून नाही झाले, पण आमचं मात्र 36चा आकडा तुमचा कायम 63चा दिसतो. हा काय प्रकार? तो म्हटलं काहीच प्रकार नाही, लाटणं फेकून ती मारते, हुकलं का मी असतो, लागलं का ती असते. आता इतकं याच्यात सुद्धा काय असण्यासारखं आहे का? मग अशी जर स्थिती असेल तर समजायचं काय, अजून त्याला दुःख दुःख म्हणून कळालेलंच नाही. म्हणजे ज्याला दुःख दुःख म्हणून सुद्धा कळालेलं नाही तो अज्ञानी आहे. आणि ज्याला किमान ते जाणलेलं आहे, त्याच्यातून निवृत्त होण्याकरता जो प्रयत्न करतो, किंवा खरंच सुखाचं स्थान कोण आहे, सुखरूप आहे कोण आहे, हे ज्याला कळालेलं आहे तो ज्ञानी आहे. असा व्यवहार जरी दोघांचा समान दिसला तर असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि मग एकंदर आता शिष्य बोलतो की गुरुदेव, या तुमच्या सांगण्यावरून माझ्या असं लक्षात आलं काय का आनंद हे आत्म्याचं स्वरूप होऊ शकतं, आनंद हे संसाराचं स्वरूप कधीच होऊ शकत नाही. पण आम्ही इच्छा किती घेऊन आलो होतो? 2. 1 आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि 2 परमानंदाची प्राप्ती व्हावी. तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी याकरता तुम्ही सांगितलेलं साधन आम्हाला लक्षात आलं की आपला परमानंदाची प्राप्ती व्हावी. आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. विषयात आनंद वाटला तरी तो आनंदाचा भास आहे, आनंद विषयाचं स्वरूप नाही. ज्या काळात विषयात आनंद वाटतो त्याही काळात विषय आनंदरूप नाही, आणि आदो अंत्य नास्ति म्हणून तर नाहीच नाही. पण दुःख निवृत्त व्हावं असं म्हणून मी तुम्हाला प्रार्थना केली. तुम्ही त्याचं उत्तर काय दिलं? दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे, तर त्याची निवृत्ती करणार काय? तर त्या संबंधी आता तो प्रश्न विचारतो, तर तेवढा प्रश्न वाचून घेऊ आणि उत्तर आपण उद्याच्याला सगळे आल्याच्या नंतर घेऊ. तरंग 5वा आहे, आणि आपलं क्षमा करा, तरंग 4, परिच्छेद 5वा, आणि त्याच्यामध्ये प्रथमतः शिष्य महोदय बोललेत, श्रीगुरूने त्याचं उत्तर दिलं, आणि पुन्हा आता शिष्य शंका करतायत. गुरुजी त्याचं उत्तर 6व्या परिच्छेदामध्ये देतील. पण 5व्या परिच्छेदाच्या शेवटी शिष्य काय शंका करतो तेवढी शंका आपण वाचू. शिष्य म्हणतो, महाराज, विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताही विषयात आनंद नाही, आनंदरूप आत्माच आहे हे मला आपल्या कृपेने चांगले समजले. इथे 1-2 वाक्य महत्त्वाचे आहे. बाबा म्हणत असतात आपल्या कृपेने चांगले समजले म्हणतो आणि पुन्हा शंका करतो. समजल्याच्या नंतर शंका राहत नाही, आणि शंका राहिले त्या अर्थी समजले नाही. पण मग हे समजले का समजले नाही? तर उत्तर आहे शब्द रूपाने समजले, परोक्ष रूपाने समजले, आपातता समजले, पण त्या अनुभवाने मात्र ते समजलेले नाही, म्हणून शंका आहे. आणि पण आणखी एक गुरुदेव ते मग उत्तर का देतात? तर पुढचा शब्द आहे तो म्हणतो आपल्या कृपेने मला चांगले समजले. म्हणजे माझे बुद्धीचे वैभव आहे, तुम्ही सांगितलं बरोबर मी ते जाणून घेतलं, म्हणजे मी काही सामान्य असते नाही, हा अहम त्याच्या ठिकाणी नाही. गुरुदेवाच्या कृपेने मला तुमच्या कृपेने चांगले समजले. आणि वस्तुस्थिती हीच आहे, आपल्याला अपयश आलं तर आपले प्रयत्न कमी पडले असं म्हणावं, आणि आपल्याला जर परमार्थ पथामध्ये यश आलं तर सद्गुरू संत भगवंताची ती कृपा म्हणावी. आणि अशीच व्यक्ती परमार्थाची हे अधिकारी असते, म्हणून त्यांनी शब्द वापरला की आपल्या कृपेने मला हे चांगले समजले. तो म्हणतो, महाराज, विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताही विषयात आनंद नाही, आनंदरूप आत्माच आहे हे मला आपल्या कृपेने चांगले समजले. म्हणजे आत्मा परमानंद ब्रह्मरूप आहे हे निश्चित झाले. म्हणजे परमानंद ब्रह्मरूप आहे म्हणजे ब्रह्मरूप आत्मा ना, आत्माच ब्रह्म, ब्रह्मच आत्मा. फक्त व्यष्टी आणि समष्टी भेद आहे
तो औपाधिक आहे आणि औपाधिक भेद वाचतो अभेदाची लाभाने करत नाही, म्हणजेच आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा आहे, तो कसा आहे आनंद स्वरूप आहे, हे निश्चित झाले. पण माझ्या ठिकाणी जन्म मरण दुःखरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी म्हणून मी आपल्याला काय केली होती, प्रार्थना केली होती. कारण सुरुवातीला तिसऱ्या परिच्छेदामध्ये 2 कामना आमच्या सांगितल्या ना, एक जन्म मरण रूप संसार त्याची निवृत्ती व्हावी आणि दुसरी परमानंदाची प्राप्ती व्हावी. तर परमानंदाची प्राप्ती व्हावी तर इच्छा भ्रमात्मक आहे. का बरे? परमानंद तुझं स्वरूपच आहे, तर त्याच्या प्राप्तीची इच्छा कशी बरं करतोस, असं गुरुदेवाने उत्तर दिलं. आणि अगोदर ते बरोबर नाही वाटलं, पण आता कळालं का आनंद हे आत्म्याचंच स्वरूप आहे, त्याच्याबद्दल आता संदेह नाही. पण तुम्ही काय म्हणता, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी संसार नाहीच आहे. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारो हा डगरू आलाच की. सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही तर त्याला निवृत्त करणार काय? तसं दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच, त्याची सिद्धीच होत नाही, तर त्याची निवृत्ती करणार काय, असं आपण उत्तर दिलं. पण हे उत्तर मला काय अद्याप पटलेलं नाही, त्यासंबंधी तो शंका करतो. पण माझ्या ठिकाणी जन्ममरण दुःखरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी म्हणून मी आपणास प्रार्थना केली होती. त्याचे समाधान तुम्ही काय सांगितले, तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही, म्हणजे संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागोता कदा कल्पंती घडेना, असं उत्तर आपण दिलं. पण मग हे उत्तर मला का पटत नाही? साधा व्यवहार आहे ना. तुम्ही म्हणता वंद्या पुत्राप्रमाणे तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. तर वंद्या पुत्राचा अभाव हा दृष्टांत पटतो, पण ताष्टांत का पटत नाही? दृष्टांतातला वंद्यापुत्र प्रतीतीला येत नाही, तो दिसत नाही, म्हणून तो नाही झाला म्हणणं पटतं. पण दुःख, आता एखाद्या समोरच्याला म्हणायला लागलं तुम्ही खूप आनंदित आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, तो म्हणेल आपण काही म्हणा, पण माझ्या अंतःकरणात मला साक्षी आहे, मला किती वेदना आहे, किती दुःख आहे. याचा अर्थ अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. वंद्यापुत्र प्रतीतीला येत नाही म्हणून तो नाहीच आहे हे म्हणणं पडतं. तर संसार दुःख झालंच नाही, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही भोगतो ना, मला त्याचा अनुभव आहे, मग ते दुःखाचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयिक अत्यंत अभाव हे मान्य होईल कसं, अशी त्याची शंका आहे. तो म्हणतो याचे समाधान तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असे समज म्हणून तुम्ही सांगितले, त्यावर माझा विश्वास असला पाहिजे. पण काय करू, दुर्दैवाने ते मला कशाचीच वाटते, याचा अर्थ ते काही मला मान्य होत नाही, काही ते मला पटलं नाही. आता गुरुदेव तुम्ही सांगता ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण संसार तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच तुम्ही म्हणता, पण त्याचा अनुभव मी घेतो हेही तेवढंच खरं आहे. बरं, तुमच्या समाधानाकरता मी होला हो म्हणावं तर माझा समाधानही होणार नाही, म्हणजे तो बाबा वाक्यम प्रमाणम असाहीच मानणारा असाही नाही. कारण मला काय, फक्त तुम्ही म्हणता ते चुकीचं आहे असं माझं मत नाही, पण मला त्याचा अनुभव येतो दुःखाचा, हाही माझा अनुभव आहे. मग आता याचे काहीतरी व्यवस्थित संबंध लागला पाहिजे, समन्वय लागला पाहिजे का मला दुःख जर माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कालात्रयी झालं नाही तर त्याची प्रतीती येऊ नये, ती येते का? आणि परमानंद हे आत्म्याचं स्वरूप असेल, दुःखाचा त्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव असेल आणि तो परमानंद रूप आत्माच मी असेल, तर मग मला दुःखाची प्रतीतीच येऊ नये येते. आणि तुम्ही दुःख जसं वंद्यापुत्राची प्रतीती येत नाही म्हणून तो नाही झाला म्हणणं पडतं, तसं या दुःखाची प्रतीतीच मला आली नसती तर मग दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच हे म्हणणं मला मान्य झालं असतं. पण दुर्दैवाने ते मला कशाचीच वाटते, याचा अर्थ तुम्हीच विधान केलेलं हे काही मला अद्याप मान्य झालेलं नाही, किंवा माझ्या अनुभवाला ते उतरत नाही, माझ्या अनुभवाला ते येईल, माझ्या अनुभवाला ते जुळेल असे तुम्ही काहीतरी त्याची संगती सांगा. आपण सांगता मी ऐकतो पण मला ते पटत नाही, तर पटेल असं सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, असं तो सद्गुरूला बोलतो. दुर्दैवाने मला ते कशाचीच वाटते का, बघा प्रत्यक्ष संसाराची प्रतीती आहे, ती जर माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही. तुम्ही काय म्हटला, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी संसाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, पण संसाराची प्रत्यक्ष प्रतीती कोणत्या प्रमाण आहे? प्रत्यक्ष प्रमाणाने त्याची प्रतीती आहे. नेत्रादी इंद्रियाला तो संसार प्रतीतीला येतो, मी तो भोगतो, आणि तुम्ही म्हणता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी संसाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या आज्ञेप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी संसाराचं मी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असं घडीभर मानलं, मला तर ते मान्य होतच नाही. पण जरी मानलं तर त्याची मला प्रतीती येते ना, मग त्याचं स्थान तुम्ही काय करा, तुझ्या ठिकाणी नाही बाबा, ते दुसऱ्या ठिकाणी आहे. जसं रज्जूवर सर्प प्रतीतीला येतो, पण रज्जूच ठिकाणीच तो सर्प आहे का? वेदांत म्हणतो नाही, जड जलाला अधिष्ठान होत नाही, म्हणून तिथं दिसायला जरी रज्जू वाटली तरी रज्जू पैच्या येतानाच ठिकाणी तो सर्प आहे अशी संगती सांगितली जाते. तसं माझ्या ठिकाणी मला संसार दुःख प्रतीतीला येतं, आणि तुम्ही वंद्यापुत्राचा दृष्टांत देऊन सांगता ठीक आहे, तुमच्या आज्ञेप्रमाणे माझ्या आत्मस्वरूपा ठिकाणी संसार नसेल, पण तुम्ही काय करा, तुम्ही म्हणा तो तुझ्या ठिकाणी, जसं संस्कृतमध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष आहे,
प्रथम पुरुष जो मी आहे तो माझ्या ठिकाणीच मला वाटतो, तर तुम्ही सांगा तो तुझ्या ठिकाणी नसून द्वितीय पुरुष अमुक अमुक ठिकाणी आहे, मी तिथे मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही आणि मी त्या बंधनातून मुक्त होईल, असं त्याचं स्थान तरी तुम्ही काय करा मला किमान सांगा. अशा पद्धतीने बोलताना तो म्हणतो, दुर्दैवाने मला ते कशाशीच वाटते, कारण प्रत्यक्ष संसाराची प्रतीती आहे ती जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही तरी संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे, त्याची काहीतरी वाट नाम संगती लागली पाहिजे. तर मग तो संसार कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून सांगा. याही ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष प्रमाणापेक्षाही गुरुच्या वचनावर विश्वास आहे हे लक्षात येतं. त्याला ते मान्य होत नाही, त्याची धारणा होत नाही, पण मग ती माझी धारणा होईल असं किमान मला उपपत्ती देऊन किंवा एखाद्या प्रमाणाने एखाद्या युक्तीने श्रुतीप्रमाणे ते आपण काय करा सिद्ध करा. आणि व्यवहारात सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आणि शब्द प्रमाण याचा ज्या वेळेला एक प्रकारचा विपर्यय येतो त्यावेळेला आपण आजही प्रत्यक्ष प्रमाणाला बाजूला सारून शब्द प्रमाणे प्रतिपादन केलेला सिद्धांत स्वीकारताना समाज मनुष्य मात्र दिसतात, मानव मात्र. कसे बघा, पृथ्वी आपल्याला या डोळ्याने चक्षुर इंद्रियाने दिसते, कशी ती सपाट दिसते, पण आपण तिला सपाट नाही मानत, गोल मानतो. बरं ती गोल कुठे पाहिलेली ना, कशातच पाहिलेली आहे आपल्याला ती, किंवा वराह अवतार ते आपण भगवंताचं एखादं दृश्य पाहिलं तर त्याच्या दाढीवर त्यावेळेला तेवढी ती आपल्याला गोल दिसते, पण प्रत्यक्ष प्रमाणात आपल्याला ती गोल कधी दिसत नाही, तरी आपण तिला काय मानत नाही, सपाट न मानता तिला गोल मानतो. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला बाजूला सारून इथे शब्द प्रमाणाचा स्वीकार आपण प्रत्येकजण करताना दिसतो. किंवा कर्ण हा, त्याला इथं बाबा हे उदाहरण देत असतात, कर्ण हा त्याला राधे म्हणतात, कारण आधिरथ नावाचा जो सूत आहे त्याला तो वाहताना पाण्यात भेटला, तो घरी घेऊन आला, त्याची पत्नी राधेकडे दिला, त्या दोघांना त्याचा सांभाळ केला, म्हणून कर्ण राधेय सूतपुत्र म्हणून तो जगामध्ये प्रसिद्ध झाला. महाभारती युद्ध होण्याच्या पूर्वी कर्ण हा कुंतेचाच असल्यामुळे कुंतेचं अंतकरण थोडंसं त्याच्याबद्दल एक प्रकारचा हळवच आहे काय, कारण ती जाणून आहे, फक्त ते उघड परिचय देण्याकरता तिला एक प्रकारचा श्री आब्रू म्हणून ती बोलत नाही. पण कृष्ण परमात्म्याने शेवटी सांगितलं आणि कुंतीने सुद्धा कर्णाला सांगितलं. मग ज्या क्षणी कर्णाचा प्रत्यक्ष अनुभव कशाचा आहे, मी राधे आहे, पण कुंती का किंवा भगवान श्रीकृष्णाचे शब्द आहे तू राधे नसून कौंतेय आहे, त्या क्षणामध्ये कौंतेय मी क्षेत्रीय असल्याचा असा एक अभिमान घेऊन तो सरळ चालला. व्यवहारात दिसताना प्रत्यक्ष प्रमाणाने तो राधे आहे, पण त्याने शब्दप्रमाणाने जाणलं मी कौंतेय आहे, तर ते राधे या प्रत्यक्ष प्रमाणाचा बाध करून मी कौंतेय, मी सूत नसून मी क्षेत्रीय आहे ही करण्याची धारणा त्या क्षणामध्ये लगेच झाली. का बरे, कारण प्रत्यक्ष प्रमाणाचा बाध करून शब्द प्रमाणाला आपण स्वीकारतो. तसं मला प्रत्यक्ष कोण प्रतीतीला येतो, प्रत्यक्ष प्रमाणाने संसार प्रतीतीला येतो, माझ्या ठिकाणी प्रतीतीला येतो. आणि तुम्ही या संसाराचा माझ्या आत्मस्वरूपा ठिकाणी कोणता अभाव सांगता, त्रैकालिक अत्यंत अभाव सांगता. कशाप्रमाणे, वंद्यापुत्राप्रमाणे. दृष्टांत मला पटला, कारण दृष्टांतातला वंद्यापुत्र प्रतीतीला येत नाही. संसार झाला नाही हे म्हणणं का पटत नाही, तो मला प्रतीतीला येतो, मी साक्षात ते दुःख भोगतो. पण मग आता हे प्रत्यक्ष प्रमाणसुद्धा बाधित करून आपण सांगितलेलं शब्द प्रमाण पुढे करण्याकरता ते मला पटेल असं बोला ना. जसं आता पृथ्वीचं आपल्याला लक्षात आलं, कर्णाचा प्रसंग लक्षात आला, तशा पद्धतीने तुम्ही काय करा, मग त्या संसारस्थान माझ्या ठिकाणी मला प्रतीतीला होतो, पण कदाचित तो माझा भ्रम असेल. रज्जू ठिकाणी सर्प प्रतीतीला आला तर जड रज्जू जड सर्पाला अधिष्ठान होऊ शकत नाही, मग त्याचा अधिष्ठान लगेच शास्त्र उत्तर देतं रज्जू उपहित चैतन्य, मान्य झालं, प्रश्न मिटला. तसं या संसाराचं स्थान तुम्ही एका ठिकाणी सांगा, तुम्ही सांगाल तिथे मी मानेल, माझ्या ठिकाणी मी मानणार नाही, असा हा शिष्य बोलतो. या शेवटच्या पंक्तीमध्ये तो म्हणतो की महाराज म्हणजे प्रत्यक्ष संसाराची प्रतीती आहे ते जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानले नाही तरी संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे, त्याची काहीतरी वाट नाम संगती लागली पाहिजे. तर मग तो कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून सांगा. ज्याच्या ठिकाणी संसार आहे असे आपण म्हणाल, मी त्याच्या ठिकाणी मानेल आणि आपल्या ठिकाणी म्हणजे माझ्या स्वतःच ठिकाणी मानणार नाही, असा ज्या वेळेला तो बोलतो, श्री गुरुदेव त्याचं उत्तर अजातवादाच्या दृष्टीने देतात. वेदांताचा सिद्धांत असतो अजातवादाचा, प्रक्रिया असते विवर्तवादाची, आणि त्याच्या दोन कक्षा असतात, सृष्टीदृष्टीवाद आणि दृष्टीसृष्टीवाद. त्याच्या अगोदर काही वादाचा विचार, आणि मग अजातवाद म्हणजे नेमका काय त्याच्याबद्दल काही ज्या बाबांच्या मुखातून ऐकलेला विचार आहे तो आपण उद्याच्याला पाहण्याचा प्रयत्न करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव